कीर्तनाचे सामर्थ्य. एका लहानशा गावात विशाल नावाचा एक मुलगा राहत होता. तो नेहमी रागावलेला असायचा, लहान सहान गोष्टींवर चिडायचा. आई वडील त्याच्या स्वभावामुळे खूप चिंतेत होते. काहीही केले तरी विशाल कधीच आनंदी वाटत नसे. एका दिवशी गावात संत नामदेव महाराज कीर्तनासाठी आले. मंदिरात गावकरी मोठ्या भक्तिभावाने जमले. संतांनी टाळ मृदुंगाच्या तालावर कीर्तन सुरू केले. भक्तिगीते, अभंग, गोष्टी, सगळे वातावरण पावन झाले. विशालची आई त्याला मंदिरात घेऊन गेली. सुरुवातीला तो कंटाळून बसला होता, पण जसजसा कीर्तनाचा आवाज वाढला, संतांची गोड भाषा, टाळांचा ताल आणि अभंगांचे शब्द त्याच्या मनात झिरपू लागले. संत म्हणाले, हरिपाठ करा रे, नित्य नामस्मरण हेच खरे सत्य. विशाल हळूहळू टाळ वाजवू लागला, अभंग म्हणू लागला, आणि पहिल्यांदाच त्याच्या चेहऱ्यावर शांततेचा प्रकाश उमटला. त्या दिवसानंतर विशाल दररोज कीर्तनाला जायला लागला. तो अभंग शिकू लागला, मंदिराची साफसफाई करायला लागला. त्याचा राग हळूहळू कमी झाला आणि तो प्रेमळ, नम्र आणि समाधानी झाला. गावकऱ्यांनी विचारले, अरे विशाल, इतका कसा बदललास? तो हसत म्हणाला, कीर्तनाने मला देवाचे नाव आठवायला शिकवले आणि मन शांत करायला. या गोष्टीतून असा बोध मिळतो की कीर्तन ही केवळ भक्ती नाही, तर ती आत्मिक शांतीचा मार्ग आहे. टाळ, मृदुंग, अभंग आणि हरिनाम हे मन, शरीर आणि आत्मा यांना पवित्र करतात.